कशाची एकाच आडनाव वाघ होतं. काय होतं शुभम दादा? काय होतं? वाघ. ते गावात निघालं भगवान महाराज एकदम ताईट, ह्याला ढाका हान त्याला बुकी आण, ह्याला ढाका हान त्याला बुकी आण. गावातले म्हणले गावात काही इतकं ताईट तर म्हणला तुला माहित नाही. पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ? ते सासरवाडला गेले की असं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणला गावात तितकं ताईट सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे, शास्त्रवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला. झोपले काय टाळी वाजवा कळाला असलं तर. आता वाघाला भीती कुणाची? हा वाघ मारायची कुणाला कशाची, कुणाला कशाची. हे कसं आहे उद्धव बाबा, भाजी चांगली झाली तर खवडतीये, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मडपाटले धरून सांगालो कळाला की. एका बाईनं भाजी केली शुभम दादा, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली, हिनं फुरका हाणला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. बरोबर आहे का नाही? हो म्हणा की. म्हणजे तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते का नाही? म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील. आता ती बाई पुढे बसली, गजानन महाराज गपचूप तरी बसाव. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू. ते म्हणला प्रेम अश्रू आहेत, प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? थोडी. जास्त प्रेम म्हणल्यास मसरवाटा गाठावं लागेल म्हणला. उद्या बाबा एक बार येम मला न्यायला आला. कुणाला? खालचे झोपले काय? म्हणजे आम्ही गेलो मी तुमचं बरं झालं. आपल्या मुळावर नाही लोक आहेत ना. आणि यमान मला सांगितलं गेज घे भरात लवकर उरका. मी दिसा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता? कुणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता गुंगीचं औषध टाकलं, यमानं कॉफी पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपलाय तोपर्यंत आपलं मरण बघाव. ते दप्तर घेतलं, फाईल घेतली, इच केली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपलाय तोपर्यंत पहिला नंबर काढावा, सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानं तरी एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात आगा मरणा बोलणं. कुणाला मरा वाटतंय? नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात हे गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे लई महाराज पाहिले म्हणला, पण यमाचा आदर करणारा पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय? मी म्हणलं काय थोडा बदल करता का? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घात. जुन्या काळात सेवा कराय भांडवल होतं, त्याचं नाव होतं जात. काय होतं? जात. खरं सांगा जात्याला काय असतं? खुटा? खुटा नाही, खुंटा. शंकर बुवा खुटा वेगळा खुंटा वेगळा. विनोद नाही, जाऊ द्या. माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या महिला मंडळी जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव? हलवून बघाव. वा. आणि डायरेक्ट जर फिरीला का 32ला 32 राजीनामा. विनोद नाही, हलवून बघाव. हलवून खुंटा करावा बळकट. माझ्याकडे लक्ष द्या. आता काल पुरा एका बाईने जात्यावर काय म्हणलं भगवान महाराज? आंब्याचा ग रस. कशाचा? पाणी घालून केला नास. मया ठकेला ग नवरा मिळाला गांजा खस गुरगुरगुर. त्याच्या पुढची तर दुसरंच म्हणून लागली आंब्याच्या ग झाडा खाली बंधू माझा दारू काढी. बाबू मी म्हणलं दिवशी का हातबटी. पुण्या मेल्यानं केली चाडी ना आली पोलिसाची गाडी गुरगुर. मी म्हणलं आता कोण चाडी करी? सरकार मान्य दुकान झालंय. कुठेही प्यान कुठेही लोळा विढाला विढा. खरं सांगा तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? इमानदारीनं घरी जायचं दार वाजवायचं. तुम्ही इकून जायचं, तिकून तुमच्या मंडळी यायचं. तुम्ही म्हणायचं आई आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्का पागल झाले बाई. अरे खरंच हो शंकर बुवा, विनोद नाही आपलं हे. भगवान महाराज खरं सांगू का, ही नवीन लग्न झालेली गँग आहे ना, हे नवीन पोरं बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू ए पिल्लू पिल्लू. मी म्हणलं मूर्खा, बायकोला पिल्लू म्हणाला लेकराला गाडो म्हणतोस का काय? शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे.
काही महिला मंडळीनं खडी साखर उपवास धरलाय. कशावर? खडी साखर. काही काही नुसतं उभा राहतात असं, काही खात नाहीत, पेत नाहीत, बोलत नाहीत, फक्त चहा सासूकट बघत बघत पित्यात. मी त्याला सोडून सांगा मला शिवाय देत्या जाता जाता. विनोद नाही, एक वाक्य बोलू माझ्या आईसारख्यात बरं काय. राग आला तर मला दक्षिणा देऊन जा, शिवाय देत जाऊ नका. तुम्ही इमानदारीनं तुमच्या सासऱ्याची सेवा करा, दुर्गा माता तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. किंमत सांगतोय, किंमत. मृदंग्याची बायको मृदंगी, मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला तर मला थाप कुंकून टाका म्हणलं धमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला, माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत आहे हो. डॉक्टराची बायको, डॉक्टराची बायको बोला की. डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंचीन. वकिलाची बायको वकिलीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. दिशा इतकं इतकं आहे पण जातवान आहे. तुम्हाला जातवानं खैर भांड कळते ना, जातवानं खैर भांड. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ना, आपल्या देशी गाईला वासरू सोडू नका. आपली गावठी गाय तांब्या घेऊन डायरेक्ट दूध काढायला जायचं. एका लातत मालक एकीकडं आणि 32ला 32 राजीनामा. ह्याला जातवान म्हणायचं. काय म्हणायचं? जातवान. खैर भांड ते जर्सी. ती गाय जर आळडीत वाटते घरात कोणतरी मिळलंय इमानदार, त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ती गाय उभा राहिल्या मध्ये हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही. ह्याला म्हणायचे खैर भांड. पकडा.